जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. ते आपल्या समोर इथे उपस्थित आहेत, ज्यांना नागरिकांची चिंताच नाही ते सध्या अनुपस्थित दिसत आहेत. नेमका आता नागरिकांनी ठरवायला पाहिजे की मतदान हे कुणाच्या मतदाराचा कौल कुणाला द्यायला पाहिजे, कारण जे तुमचे प्रश्न ऐकू शकतील त्यांच्याचा आपण विचार करायला पाहिजे. तर सुरुवात आपण जे आहे सध्या इथे उपस्थितांपैकी, निवडणूक ही एकदा लांबणीवर जाऊन दुसऱ्यांदा पुन्हा घडते. काय वाटतं जर आपल्याला संधी मिळाली काँग्रेस या प्रभागाचं नेतृत्व करण्याची, काय वाटतं आपण कशा प्रकारचा विकास प्रभाग क्रमांक 9 साठी करणार आहात? इथे जो प्रश्न आहे, इथे जो नाल्यांचा प्रश्न, लोकांच्या घरात पाणी वगैरे जाते आणि झुडपी जे पट्टे द्यायचे आहेत, आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू सर्वात. आणि लाईन, स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे, नाल्याचा प्रश्न आहे, झुडपी हे जसं 2023 मध्ये यांनी झुडपीमध्ये इथे हे घर पट्टे नाही दिले यांनी, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. या व्यतिरिक्त आणखी काही समस्या आहेत का ज्या स्थानिक जे आहे स्थानिक लेवलवर सुटल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पुष्कळ साऱ्या प्रयत्न आहे ना. शाळेचा प्रश्न आहे, इथे 4 विद्यार्थी आहेत, नगर प्रशासन म्हणजे काही लक्ष नाही आहे, पुष्कळ सारे प्रॉब्लेम आहे इथे, बरेच प्रश्न आहेत. काय वाटतं आपल्याला बहुजन समाज पार्टीचे सुद्धा उमेदवार आहेत, काय वाटतं आपण आपल्याला जर संधी मिळाली हत्तीला विजयी का करावं? का बरं तुम्हाला मतदान करायला पाहिजे प्रभाग क्रमांक 9 मध्ये? का करावं म्हणजे काहून का यायचे पक्षाचे पहिलेपासून आहे, हे सत्ता भोगली याईनं काहीच असं करून काही दाखवलं नाही. आणि जे माझ्याच्यानं होईल ते मी करून दाखवीन, मी बोलून तर दाखवत नाही. याचा झुडपीचा प्रश्न आहे, तो पण मी सोडवीन. नाल्या आणि दररोज पाणी देईन, कारण का नळाला पाणी येत नाही हे सगळ्यांना माहीत आहे. आणि अशा नाही येते ते एक दिवस आड येते, आणि त्याच्या बाद मध्ये आड आल्या म्हणजे वर्षाचे पैसे तर पुरे 1600 रुपये घेतातच, पण ते पण पाणी पुरं भेटत नाही. त्याच्यातल्या त्याच्यात कसं आहे का ते म्हणतात की काही वेळ मशीना बंद पडते, तर 3च महिने पाणी भेटल्यावर भेटून जाते. जसे 12 महिन्याचे 12 वर्षाचे एका वर्षाचे 12 महिने येते, त्या 12 महिन्यातून 6 महिने पाणी सोडते, आणि 6 महिन्यामध्ये 3च महिने पाणी सुटल्यावर सुटते. कोण्या दिवशी येतही नाही, कोण्या दिवशी येते, आणि नाल्या सुद्धा सफा राहत नाही आणि काहीच नाही. त्याच्यामुळे मी हा पाऊल उचलला आहे माझा. म्हणजे तुम्ही आरोग्याचा प्रश्न सुद्धा इकडे आहे, त्यांनी शिक्षणाचा प्रश्न मांडला. काय वाटतं म्हणजे ह्या सर्व प्रश्नांच्या व्यतिरिक्त आरोग्य आणि शिक्षण महत्वाचं आहे का? मग शिक्षण महत्वाचं आहे ना, शिक्षण महत्वाचं आहे, पण त्या शाळा जी शाळा आहे त्या शाळेच्या भोवताल सारं म्हणजे कचरा गाडी टाकून आहे. गरीबाचे लेकरं तिथं शिकतात सगळे, आणि जे आमदार खासदाराचे लेकरं राहतात ते कॅन्व्हेट मध्ये जातात. असा माझा प्रश्न आहे. नक्कीच याच्यामध्ये बदल घडला पाहिजे असं, कारण शासकीय शाळा जो आहे बंद बसत्यात दिसून राहिल्या. काय म्हणाल तुम्ही? तुम्हाला जरी संधी मिळाली, नव्याने तयार झालेला एक पक्ष म्हणून जे आहे आपला जे आहे देवळी जनशक्ती आघाडी उभारती आहे, काय वाटतं की आपल्यालाही संधी मिळाली तर आपण आपल्या प्रभागाचा विकास आणि देवळीचा विकास कसा करणार? सांगायचं झालं तर 35 वर्षाचा विकास आता तुम्ही बघितच आहे. यांनी 35 वर्षात 500 कोटी आणले म्हणते, आणि कुठलाही विकास आता तुम्हाला दिसून नाही राहिलेला आहे. आणि शाळेचं झालंय तर आम्ही शाळा डिजिटल करू, तिथे सर्व सुखसुविधा उपलब्ध करू. मुलांना का जावंसं नाही वाटत, का आपलंसं नाही वाटत? तिथं सुविधा नाही, तिथे टीचरची कमी आहे, तिथं सुविधा नाही, चांगल्या डिजिटल नाही, बेंचेस नाही बसायला. जर हे सुविधा तुम्ही कॅन्व्हेटची जर सुविधा आपल्या शाळेला दिली, 500 कोटी एवढा नाही लागत हो, 500 कोटी एवढा रुपया नाही लागत, 1 कोटी रुपया बी नाही लागत. समजा आपण 5-10 लाख जरी शाळेवर खर्च केले तरी तिथं ते डिजिटल शाळा होऊ शकते. आणि आपले पेरेंट्स जर डिजिटल शाळा असली, चांगले क्लासेस असले, चांगलं डिजिटल शिक्षण भेटत असलं, आणि विद्यार्थी जर घडत असला, तर कुठलाही पालक कॅन्व्हेट मध्ये न टाकता आपल्या नगर परिषदच्या शाळेमध्ये टाकल, आणि कुठलीच शाळा बंद पडणार नाही. पटसंख्या वाढल्यानंतर शाळा बंद पडण्याचा विषयच येत नाही. विषय असा आहे की इथच्या स्थानिक जे बी नगरसेवक होते, माझे नगराध्यक्ष होते, आतावर यांनी हा विषय घेतला नाही. यांनी काय पैसे आणायचे, मी नाही म्हणत त्यांच्यासाठी पैसा आलाय, पण लागला कुठे?
लावायच्या वेळेस तुम्ही झोपले होते का? तुम्ही बघितलं नाही का? तिथं शाळेच्या तिथं क्रॅक गेली तर तुम्ही फक्त थोडस सिमेंट लावून कलर मारून झालं का ते? तिथं चांगली दुरुस्ती केली तर कोणत्या पालकाला नाही वाटत? कोणा पालकाला वाटते की लाख लाख रुपया भरून आपला पोरगा कॅन्व्हेट मध्ये शिकावा म्हणून? तुम्ही बघितलं आमच्या इंदिरानगरची स्थिती. कोणाला वाटते इथं लाख रुपया भरून कॅन्व्हेट मध्ये शिकावा? पण असं सर्व पालकाला वाटते का माझा मुलगा शिकला पाहिजे, माझ्यावानी मजुरी नाही करता माझा पोरगा कुठेतरी अधिकारी बनला पाहिजे, असं सर्व पालकांना वाटते. त्यासाठी सर्वजण आपली हे करून कॅन्व्हेट मध्ये टाकतात. पण तेच सुविधा जर आपण आपल्या शाळेत दिली तर मी सर्वात पहिले आल्यानंतर माझ्या नगराध्यक्ष सहित आम्ही जर निवडून आलो तर आम्ही पुरेपूर प्रयत्न करून शाळा सर्वात पहिले डिजिटल करू. नंतर आम्ही विकासाचा विषय झाला, तुम्ही विकास बघितलेला आहे, हर ठिकाणी कचरा आहे. म्हणजे तुम्ही घर बघा ना, अक्षरशः घराच्या काट्याने नाही का अशी जागा नाही शिल्लक. काऊन नाही? तुम्ही बराबर त्याचं मॅनेजमेंट बराबर पहिलेपासून व्यवस्थित केलं असतं तर होत नव्हतं का? कॉलनीमध्ये झाडं आहे, इथं झाडं नाही, झाडाचा पैसा आला नाही का? झाडे लावा, झाडे जगवायच्या नावाखाली पैसा आला नाही का? मग या पैसा गेला कुठं? हे झाडे लावू कोणती राहिले? हे छोटे छोटे झाडे लावून देते आणि मग बकरेवाले तोडून देते, यांचा हे आरोप आहे. अजून तुम्ही झाडे जगवासाठी केलं का? मी म्हणतो 10 झाडे. तुमचा थेट आरोप आहे का की मोठ्या प्रमाणावर इथे भ्रष्टाचार झालाय म्हणून? मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. 500 कोटी किती होते सर? 500 कोटी एवढे होते, पण त्या 500 कोटीतला 5 रुपयाचा तरी विकास दाखवून द्या ना. मी म्हणतो 10 झाडे लावायची काही गरज नाही ना. एक आंब्याचं झाड लावा, त्याच्या घरात लावा, तो आंब्याचं झाड जगवणार नाही का? तुम्ही करताय, कसे करताय? 1000चं आणायचं, 200चं वाटायचं, 800चं खायचं. ह्या विकास नाही म्हणत त्याला. 200चं वाटून 800चं खायची गोष्ट करतायत. काय वाटतं, आपण एक महिला उमेदवार आहेत काँग्रेसच्या, तुम्हाला जरी संधी मिळाली, आतापर्यंत जी परिस्थिती दादांनी मांडली, आपल्या उमेदवारांनी सुद्धा मांडली, काय वाटतं ही जी परिस्थिती आहे याच्यात कितपत सत्यता, आणि आपल्याला जर संधी मिळाली तर आपण या सर्व बाबींना कशा प्रकारे बघता आणि कशा सोडवणार? आता देशमुख भाऊन तर सांगितलं तशा पद्धतीचं, जिथं रोड पाहिजे तिथं रोड नाही भेटत. गार्डनातून जाते पोरं शाळेत. जिथं नाल्या पाहिजे तिथं नाल्या नाही भेटत, नाल्या सप्पन नाही होत. या सर्व बाबीमध्ये काय वाटतं, याच्या अगोदरचे जे पूर्व नगरसेवक होते यांनी कुठलंच काम नाही केलं? काहीच नाही केलं. कोण होते इच्छा नगरसेवक? नगरसेवक आपली सुचिताताई. कुठल्या पक्षाचे होते ते? भारतीय जनता पक्ष. काय विकास का बरं नाही केला यांनी? असं म्हणजे यांचं तर मत आहे की भाजपने गेल्या 25 वर्षामध्ये खूप मोठं देवीचं कायापालट केलं बा, म्हणून मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणणार तुम्ही की जो प्रकारचा विकास झालेला आहे हा पुरेसा आहे का? विकास झाला ना, भरपूर विकास झाला देवीचा. कोण म्हणते विकास नाही झाला? मी म्हणतो विकास झाला, पण यांचा स्वतःचा विकास भरपूर झाला आहे. देवीचा विकास फार कमी झाला आहे. यांचे रोड पहा, आता नवीन रोड केला, हा आमचा आला रोड केला, आजही या रोडवर गड्डे आहे. नवीन रोडवर कधी बनलेला आहे हा रोड? आता 1 महिन्या अगोदर. 1 महिना अगोदर बनला नाही, उखडला पण. रोडची अवस्था तुम्ही जाऊन बघा ना, त्या रोडची अवस्था पाहून बघा समोर वैद्यपुऱ्यामध्ये, आणि ते इंगोल्याच्या घरासमोर रोडची व्यवस्था जाऊन बघा कशी आहे. तर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सगळं काम नागरिक राहील उपाशी ना आम्ही सगळे तुपाशी, अशातलाच प्रकार दिसून राहिला. बरोबर आहे का? बरोबर आहे. हा, विकास भरपूर झालाय, पण यांचा स्वतःचा विकास पूर्ण झालेला आहे. काय वाटतं आपल्याकडे बहुजन समाज पक्ष, काय वाटतं त्यांनी जे म्हटलेलं आहे या सर्व बाबींमध्ये जर आपल्याला परत संधी जर मिळतेय, आपले सुद्धा उमेदवार जे आहे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत, ही संधी मिळाली तर आपण या सर्व बाबींना कशा प्रकारे बघता? आणि हे झालेला जो विकास आहे, जो भाजपचा विकास आहे, हा खरा विकास आहे की खोटा आहे? ह्या विकास खोटा आहे. विकास तुमच्या समोरच दिसत आहे त्याचा वाला. नाल्या, हे कचरा कुडी दिसतच आहे. आणि दरवेळेस गाडी घुमवतो म्हणते तर काहीच तर कचरा नाही फेकत आहे. मग विकास तर समोरच आहे त्याचा वाला. त्याच्या स्वतःच्या घराचा केला का काय तर ते काही माहित नाही. पण या सर्व गोष्टींमध्ये आतापर्यंत जे आहे, इथे जे आहे उपस्थित उमेदवार भाजपचे दिसत नाहीये. याबाबतची चर्चा सुद्धा झाली असेल, त्यांच्यापर्यंत माहिती आम्ही स्वतः दिलेली आहे. का बरं इथे उपस्थित नाही झाले, तर तुम्ही नागरिकांना काय संदेश द्याल? नागरिकांचं म्हणणं आहे का त्यानं यायला पाहिजे बा, ना त्यानं त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यानं सोडवा. पण ते आता भिवू राहिले, हे कारण काय ते हे मला पण माहित नाही.
हे तुम्हाला माहित पण जनताला माहित. नाही आले तरी निवडून येतात ते. बापरे, खतरनाक. काय वाटतं तुम्हाला? हा जो त्यांचा आत्मविश्वास आहे ते येऊ शकत नाही हे तुम्हाला पण माहित आहे. तुम्ही पण हे जनसंग्राम माध्यमातून दाखवलेलं आहे. काय त्यांची व्हिडिओ क्लिप दाखवली आहे. ते नागरिकाबद्दल काय बोलतात, कोणता देव आहे त्यांचा नाही सर्वांना माहित आहे. बाकीची गरज नाही. कशी असली शब्दात ते बोलले हे सर्वांना माहित आहे. इथे कोणते शब्द वापरले त्यांना सर्वांना माहित आहे. हा, हे तुम्ही स्वतः नागरिकाला विचारू शकता. प्रत्येकाने क्लिप बघितली आणि ते म्हणतात की AI द्वारे केला आहे. AI वगैरे काही नाही. मी तर थोडं चॅलेंज करतो त्यांनी जर असं म्हटलं असेल तर. हा, काय वाटतं या सर्व बाबींमध्ये ज्या पद्धतीचं जे आहे अनुपस्थित उमेदवार आहे, तुमचा सुद्धा एक उमेदवार अनुपस्थित आहे. ही अनुपस्थिती जी आहे नागरिकांच्या समस्यांपासून पळवाट काढण्यासारखी नाही का? नाही, आमचा उमेदवाराचा विषय असा झाला आहे की त्यांना अर्जंट काम आल्याच्या कारणास्तव ते कालच इथून नागरिकांपेक्षा जास्त महत्वाचं काम होतं असं वाटतं का? त्यांना वाटलं की ती त्यांच्यासाठी अर्जंट काम होतं आणि त्यावाल्या भागात फिरतच आहे. नागरिकांना माहित आहे की सतत त्या आपल्यासाठी फिरत आहे, त्या प्रचार करतच आहे. आणि राहिला विषय बीजेपीच्या उमेदवाराचा नसल्याचा, तर त्यांना माहित आहे की आपण 35 वर्ष जे केलं त्यासाठी जर आता जनसंग्रामच्या समोर आपण आलं, त्यानंतर त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे एक बी उत्तर देण्यासाठी आपल्याजवळ उत्तरच नाही आहे. इव्हन नागरिकांचा प्रश्न आता आपण थांबल्यानंतर नागरिक बी काही बोलणार, यांना ते घाबरतात. त्यासाठी ते पळवाटा काढतात. आणि नगरसेवकाचं काम काय हे पहिला नगरसेवकाला समजायला पाहिजे. एक नगरसेवकाचं काम काय ते जर त्याला समजलं ना, तर कुठलाच जास्ती खर्च न करता नाही का तुमच्या नगराचा विकास होऊ शकतो. सर्वात पहिले आमचे इंदिरा नगर मध्ये अनेक प्रश्न आहे. प्रश्नाला वावच नाही आहे. प्रश्न राहणारच आहे. कितीही विकास करा प्रश्न राहणार आहे आणि प्रश्नाला सोडवता बी येणार आहे. आता प्रश्नाचा विषय झाला, तुम्हाला झाडाचं सांगितलं, नाल्याचं सांगितलं. दीड वर्ष राहील ते इथं. 1.5 वर्षात नाही का लाईट नाही लागत आणि ह्यो नगरसेवक आणि ज्याला बी नगरसेवक पदासाठी उभं राहायचं वाटते तो 1.5 वर्षात पाहून ढुकून सुद्धा नाही पाहत त्या जनतेकडे आणि नंतर मतं मागायला जातात. त्यांना वाटायला पाहिजे की आपण नगरसेवक होतो, आपल्याला पुन्हा नगरसेवक बनायचं आहे. ती जनतेचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी जनतेच्या मनामध्ये जावं लागेल, जनतेचे प्रश्न ऐकून घ्यावे लागेल. म्हणजे ही पळवाट जी काढत आहेत, ही सर्व जी पळवाट आहे, बाकी महिला उमेदवार सुद्धा इथे दिसत नाही. तुम्ही काय म्हणाल महिलांसाठी कराल की बाकीचे जे उमेदवार आहेत हे उपस्थित नाही आणि तुम्ही उपस्थित आहेत, तुम्ही काय म्हणाल बाकी नागरिकांसाठी? उपस्थित म्हणजे आता हे नाल्या सफा पाहिजे. इथे भाजपचे किंवा इतर जे पक्षाचे उमेदवार आहेत, महिला उमेदवार हे अनुपस्थित आहेत, तुम्ही इथे उपस्थित आहेत. नागरिकांना काय संदेश द्याल? त्यांना भीती वाटत आहे. जनतेसमोर याची त्यांना भीती वाटत आहे. आपण काय प्रश्न उत्तर द्यायचं त्यांच्यावाला. जनता आपल्याला प्रश्न विचारेल ते. निवडून आले की बिलकुल येतच नाही, येऊन पाहतच नाही. भाजपाचं सूत्र आहे. म्हणजे 5 वर्ष तोंड दिसत नाही असं म्हणायचं आहे? दिसतच नाही, बिलकुल नाही. एक वर्ष रस्त्याची दुर्दशा पाहा ना तुम्ही. एक वर्ष लाईट नाही लागत, अंधारात राहते. परिस्थिती प्रभाग क्रमांक 9ची मोठ्या प्रमाणावर बिकट दिसून राहिलेली आहे. माजी नगरसेवक जे होते किंवा यावेळेसचे जे उमेदवार आहेत ते दिसत नाहीये. काय म्हणाल, तुम्हाला इथे जे चेहरे उभे आहेत याच्यापैकी कोण तुमच्या प्रभागाचा विकास करू शकतो आणि काय वास्तविक समस्या आहेत आपल्या प्रभागात? काय म्हणाल तुम्ही? काय समस्या आपल्या प्रभागात आणि काय विकास समस्या या 40 वर्षापासून आहे, आताच नाही, 40 वर्षापासून आहे. आणि 40 वर्ष नगर परिषदेवर सत्ता गाजवली आहे, तरी या 40 वर्षामध्ये विकास या इंदिरा नगरचा काहीच नाही झाला. फक्त रोड आणि नाल्या उभ्या करून दिल्या. पाण्याच्या समस्या तर एवढ्या आहे की या 40 वर्षाहून पाण्याच्या समस्या निकाल होणार आहे. मग यावर्षी आपल्याला जो आहे हा बदल बघायला मिळेल का निवडणुकीत? बदल 100% बदल होईल. 100% बदल होईल. 1% नाही, 2% नाही, 100% बदल होईल. आणि हा बदलला नाही तर बिलकुल म्हणजे या इंदिरा नगरचा तो विकास थोडा, हा देवीचा विकासच होणार नाही. बाले जिल्हा गेला मला तिघ वाहत. आता काही येत नाही मला बाले जिल्हा. आता काही करत नाही मला तुमची. आम्हाला फक्त ट्रॅक्टर काय म्हणाल नागरिकांना, आणखी काय समस्या आपल्या प्रभागामध्ये? विचार करतो म्हटलं तर या प्रभागाचा विकास भरपूर झालेला आहे. आणि राहिला प्रश्न स्वच्छतेचा,
या घरासमोर काही आता उमेदवारांनी सांगितलं की याच रस्त्यांनी गेल्या नव्याने बनलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हा कुठला विकास आहे? खड्डे पडले आहे. कसा आहे, रोड चालू असताना जर एखादी गाडी गेली आणि त्या रोडवरती जर गाडीचं ते निशाण उमटलं तर त्याला खड्डे म्हटले जाणार नाही. आणि बाकी तर तुम्ही सरळ चालून बघा, या रोड तर यांचे खड्डे तर तुम्हाला दिसणार नाही. एखादी सायकल चालली गेली, एखादी ऑटो केला, त्याच्यावर जर ते रेष पडल्या गेली तर त्याला खड्डे म्हटल्या जाणार नाही. त्याला खड्डे म्हणणार नाही, बरोबर आहे. पण जे वास्तविकतेत आता जे शिक्षणाचा प्रश्न मांडला गेलेला आहे, कराचा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणावर मांडलेला आहे. पटसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे आणि टॅक्सेशन वाढलेलं आहे. काय म्हणाल तुम्ही यावर? राहिला पटसंख्येचा प्रश्न, या शाळेचा इतिहास आहे. नगर परिषद शाळेमध्ये आज ज्युनियर कॉलेजला वेटिंग वर राहावं लागते अशी परिस्थिती या शाळेची आहे. इथे टक्केवारी पाहिल्या जाते, टक्केवारीनुसार मेरिट लिस्ट लागल्या जाते. देवडीची नगर परिषद शाळेचा इतिहास आहे. इथे ज्युनियर शाळेमध्ये या शाळेत पहिल्यांदा बाकी जिल्ह्याचा जर विचार करतो म्हटलं, देवळी नगर परिषदचा जर विचार करतो म्हटलं तर इथे जो मेरिट लिस्ट आहे नगर परिषद शाळेमध्ये मेरिट लिस्ट कुठेच लागल्या जात नाही. देवळी शाळेचा इतिहास आहे, या शाळेची क्वालिटी, या शाळेचं शिक्षण. आपले मुलं कुठल्या शाळेत शिकतात? माझी मुलं छोटीशी आहे, 2 वर्षाची मुलगी आहे आणि मी इथे शब्द देतो, माझी मुलगी या शाळेत नगर परिषद शाळेत शिकल्या जाईल, हा माझा शब्द आहे. नक्कीच या सर्व बाबींमध्ये जे आहे परिवर्तन घडेल असं अपेक्षित करतो. काय वाटतं, इकडे जे आहे आणखी काही समस्या आहेत का नागरिकांच्या? आता त्यांनी सांगितलं आहे की त्यांची मुलगी ती नगर परिषद शाळेत टाकतील, पण हे नक्की जरूर होईल जेव्हा किरण भाऊ ठाकरे नगराध्यक्ष बनतील. कारण की त्यांची लढाई ही विचाराची आहे, ही सत्तेसाठी नाही, ही सर्वसामान्य जनतेसाठी आहे. ही लढाई सर्वसामान्य जनतेसाठी आहे. आणि मला एक सांगा, जर भाजपच्या नेत्यांना खरंच वाटलं असतं की या प्रभागाचा, या शहराचा विकास करायचा असेल तर त्यांनी एक तरी उमेदवार प्रतिनिधी या ठिकाणी पाठवला असता. त्यांचे प्रतिनिधी नाही, उमेदवार नाही आहे. आणि ही लढाई विकास येणारच आहे. क वर्ग नगर परिषद आहे, इथे पैसा येणार आहे, भरपूर प्रमाणात पैसा येणार आहे, त्याला दुमत नाही. MIDC आहे, MIDCचाही पैसा येणार आहे. पण त्या आलेल्या पैशाचा योग्य वापर, जसं आता त्यांनी सांगितलं की रोड झाला, सायकल गेली, गाडी, नियोजन नाही ना. नियोजन जर असतं, त्यांनी कठडे लावले असते तर तो रोड क्रॅक नसता गेला, त्यातलं बांधकाम सुव्यवस्थित झालं असतं. ह्या जनतेला आता ठरवलं आहे की या वेळेस परिवर्तन करून नव तरुणांना संधी द्यायची आणि नव तरुणांना या जवळच्या नगरपालिकेवर बसून एक आदर्श विकासाची व्याख्या आणि एक आदर्श नगरपालिका कशी चालू शकते ते सुद्धा कमी पैशात. आम्हाला गरज नाही 500 कोटींची, आम्हाला गरज फक्त एक म्हणजे योग्य दिशा मार्गावर चालणारा नगराध्यक्षाची आहे आणि त्याच्यासोबत चालणारा त्या नगराध्यक्ष आला ना विकास होऊन जाईल असं वाटतं का, की पैसा लागणार नाही? नाही, पैसा लागणार आहे ना. क वर्ग नगर परिषद आहे, सरकार आहे, पैसा द्याच लागला आहे. MIDC आहे. आज नाही, भाजप वारंवार म्हणत आहे की वर सरकार आमचं आहे, राज्यात आमचं सरकार आहे, इथं जर सरकार दुसऱ्याचं बसलं त्याला निधी भेटत नाही. त्याचं उत्तर काय? हा सरळशाही हुकुमशाहीकडे चाललेला मार्ग आहे. कारण की एक हुकुमशाह अशा पद्धतीत वक्तव्य करू शकतो. लोकशाहीच्या देशात या पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हुकुमशाहीकडे. एक कोणी व्यक्ती जर स्वतःला राजा समजत असेल तर तो या देशात राहू शकत नाही. कारण ही लोकशाही आहे. इथला पैसा इथल्या लोकांनी जनतेसाठी खर्च केलेला पाहिजे. इथे आपल्या पक्षासाठी नाही, तर जनता, जी जनता म्हणजे सर्वसामान्य, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, तुम्ही पक्षाला पाहून पैसा देता म्हणजे तुम्ही हुकुमशाह का? भाजप या देशातला हुकुमशाह पक्ष आहे का? बाकी पक्ष नाही का? मग पैसा आहे ना, जनतेच्या कराचा पैसा आहे ना. आज प्रत्येक जनता नळ टॅक्स भरते, कर टॅक्स भरते, पाणी टॅक्स भरते, वृक्ष कर भरते, शिक्षण कर भरते. याच्या बदल्यात आपण काय दिलं या जनतेला? भोंगा. म्हणजे सरळ जे आहे तुमचं म्हणणं आहे, जो काही नागरिक टॅक्स भरतोय हा पूर्णतः व्यर्थ आहे. नाही, नागरिकांचा टॅक्स व्यवस्थित आहे, पण यांचा मार्ग जो आहे, जसं आता हा रोड बनला, रोडवर रोडची गरज होती का? या ठिकाणी रोडची गरज होती, रोडवर रोडची गरज नव्हती ना. जो रोड व्यवस्थित व्हायला पाहिजे नव्हता, ज्या ठिकाणी नाल्याला झाकणं पाहिजे नव्हती, या ठिकाणी झाकणं नाहीये. त्यांच्या प्रदेशात जाऊन बघा. आज रामदासजी तडस साहेबांचा मी मनपूर्वक आदर करतो, पण माझं त्यांना एकच प्रश्न आहे की त्यांचा ITI किती सुंदर बनलाय. ही नगर परिषदेची शाळा का बरं नाही बनू शकली सुंदर?
म्हणजे विचाराची जी लढाई आहे ती स्वार्थापुरती न ठेवता ह्या जनतेच्या प्रत्येक लहान मुलाबाळासाठी जर त्यांनी ही शाळा सुंदर ठेवली असती तर देशात नाही, राज्यात नाही, तर पूर्ण जगात या शाळेचं नाव झालं असतं, जे की या प्रभागातल्या विद्यार्थ्यांसाठी व्हायला पाहिजे. नक्कीच हा बदल व्हायलाच पाहिजे नागरिकांचा. 3 वर्ष झाली इथं 3 वर्षात तुम्ही इथं बाहेरून आलेले आहात, काय वाटतं देवळीचा जो विकास झालेला तुम्ही बाहेरदर्शी म्हणून काय वाटतं आपल्या देवळीचा विकास झालेला आहे का? तिची एक गोष्ट म्हणजे ते पाणी पुरवठ्याची गोष्ट आहे, ते अत्यंत चांगली वाटते. म्हणजे कसं मी बुट्टीवरचा आमच्या इकडे 5-5 दिवस नळ नाही, 2 घंटे राहते पण स्टोर 5 दिवस येत नाही म्हणून तुम्हाला इथं 1 दिवस आड येणारा नळ चांगला वाटून राहिला, बरं वाटत आहे. कारण की तिच्या ज्या समस्या आहे इथं जे आहे ते चांगली वाटते, त्या कारणास्तव नळाची सुविधा चांगली वाटते. 5 वर्ष झाली इथं पॅनल नव्हतं कोणत्याच सरकारचं, हे पूर्ण नगर परिषदेच्या हाती होतं. जेव्हा मी आलो कोणताच म्हणजे असं होतं नाही का त्याच्यावर आपण टीका करू शकतो हा चांगला आहे हा नव्हता, कारण की इथं निवडणुकीच नाही झाल्या 5 वर्षापासून. आता हे पहिल्यांदा आहे. 5 वर्ष बॉडीच नव्हती समजा, नगर परिषद चालवत होतं पूर्ण, त्याच्यावर आपण बोलू नाही शकत काय तो कोणाचं कसं आहे तर त्या कारणास्तव. नाही, नगर परिषद मध्ये जरी बॉडी नसली तरी इथे राज्य जे होतं ते भाजपचंच होतं. राज्य भाजपचं होतं, पण देवडी नगर परिषदेचं आहे ते कारभार हे फक्त वर्धे इथेच नाही, देवळी पुरतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच कुठेच नव्हता. संपूर्ण महाराष्ट्रात प्रशासकीय राज होता गेल्या 4 वर्षापासून. हो, नगरपालिका नंबर तेच होतं 247 पूर्ण. बुट्टीबोरीला नगर परिषद होती ना, बबलू गौतम पण होते, भाजपाचंच सरकार होतं बुट्टीबोरीला. एकदा पूर्ण उचलून बघा, अभ्यास करा त्याच्यावर. काय म्हणाल, आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का नागरिक? बोला, या इकडून बोला. आम्ही कमरचे माणसं आहे, आम्हाला काही विकास आमचा घडवला आहे, पाण्याची टाकी वगैरे सगळं आमचं रोड रस्ते सगळं काही त्यानं बरोबर केलं आहे. आणि आम्ही त्याला असं आश्वासन आहे का आमचं असा आशीर्वाद आहे का त्यांनीच निवडून आले पाहिजे आणि आमचा भाजप पण पाहिजे. भाजप पाहिजे पण भाजपचे उमेदवार नाही त्याचं काय इथं? भाजप नसून पण आम्ही त्याचे आहे ना इथं. अरे उमेदवार सभागृहात तुम्ही प्रश्न मांडणार आहे की ते मांडणार आहे? आमच्या गावातलं आहे तर गावातच आम्ही सगळं काही विकास आमच्या गावातला विकास त्यांनीच घडवल, बाकी कोणी नाही घडवल. नालदे भाऊ आमचे आले, शोभाताई तडस, रामदासजी खासदार रामदास तडस, बस. त्याच्या वरत काय तर आता तुम्ही काय म्हणता तर म्हणू शकता बा, आम्ही बाकी बोलू शकतो. या सर्व बाबींमध्ये शेवटच्या टप्प्यात आता आपण आलेल्या नागरिकांनी सांगितलंय की समस्या आहेत, काही जणांचं म्हणणं आहे की विकास झालेला आहे. या सर्व बाबींमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जे आहे काँग्रेसच्या माध्यमातून सुरेश वैद्य उमेदवार आहेत. का निवडून द्यावं सुरेश वैद्य यांना? त्यांनी या अगोदर अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे, ते निष्कलंकित आहे, त्यांच्यावर असा कोणताही डाग नाही आहे. त्यांनी 5 वर्ष प्रशासनामध्ये चांगलं काम केलेलं आहे, अनुभव आहे त्यांना, आणि ते निधी आणू शकतात, विकास करू शकतात. ते निष्कलंकित आहे आणि जे बाकीचे जे निवडून आले तर ते मग जे काही आहे कलंकित आहे असं म्हणाल? हो, त्यांच्यावर भरपूर आरोप आहे ना, त्यांनी काय काय घोटाळे केले सर्वांना माहित आहे. बरं, मग त्यांनी जर घोटाळे केले तर जर तुमचं नगराध्यक्ष म्हणून जर निवडून आले उमेदवार तर ते घोटाळे बाहेर येतील का? 100% बाहेर येतील. काय वाटतं आपल्याला? युवा चेहरा म्हणून जो आहे नगराध्यक्ष पदासाठी जे किरण ठाकरे एक उमेदवार आहेत, काय वाटतं याच्यासाठी किरण ठाकरे यांचा ट्रॅक्टरलाच का मतदान करावं? त्यांच्याजवळ विजन आहे सर्वात मोठी गोष्ट, आणि त्यांचं आता आजवरी केलेलं काम सातत्याने, सत्ता असो नसो, त्यांनी कुठलं पक्षात नसूनही जे जनतेसाठी काम हाती धुरा जनतेची घेतली आणि जनतेसाठी जे आजवरी करत आलेले काम आज तुम्ही लोकांमध्ये पाहू शकता. जनमानसात जाऊन तुम्ही नाही का त्यांचं मत घेऊ शकता. सर्वांना तो माणूस आपला हवा असा वाटतो, कारण त्यांनी जनतेसाठी केलेलं काम. तो माणूस कुठल्याही पक्षात नव्हता, त्याला जवळ कुठलाही सत्ता नव्हती, तरी बी त्यांनी सातत्याने लोकांसाठी झटाचं काम केलं आणि आज ते निवडणुकीमध्ये उभे आहे आणि लोक त्यांना निवडून देतील. कारण की सर्व विषयावर नाही का त्यांचं अभ्यासपूर्व काम असतात. त्या प्रामुख्याने जर नगराध्यक्ष म्हणून किरण ठाकरे आले तर काय वाटतं तुम्ही तुमच्या प्रभागासाठी पहिलं काम कुठलं घेऊन येणार? सर्वात कामं तर भरपूर आहे. आता आम्ही सांगितलं की 35 वर्षाचा विकास न झाल्याच्या कारण कामं भरपूर आहे, पण सर्वात पहिलं काम आमचं देवडी शहरामध्ये ते राहील, ते म्हणजे शाळा डिजिटल करणे, शाळेत सर्व सुविधा आणणे,
जेवढे कॅन्व्हेंट मध्ये सुविधा आहे तेवढ्या सुविधा नगर परिषद शाळेमध्ये आणणे आणि त्या शाळा डिजिटल करणे. त्यानंतर इथच्या नाल्यांचा प्रश्न असो, दिवाबत्तीचा प्रश्न असो किंवा पाण्याचा प्रश्न असो, अशा हर प्रश्न बाबत आम्ही एक लढू आणि त्या प्रश्न मोकळे करण्यासाठी आम्ही झटू. इवन इच्छा पट्ट्याचा प्रश्न आहे सर्वात मोठ्या प्रमाणात, त्यासाठी पण आम्ही झटू आणि सर्व कामं आम्ही करू. काय वाटतं, एक महिला उमेदवार म्हणून आपण आहात आणि इथे सुरेश वैद्यचे उमेदवार आहेत, का बरं मतदान करावं सुरेश वैद्य यांना? ते म्हणजे असं म्हणजे कोणतंही काम पडलं तर ती तयार राहते. बीजेपीचा एकही व्यक्ती येऊ शकत नाही. आमच्या इंदिरानगर मध्ये हे जेव्हा निवडून आले होते तेव्हा सर्वच येले तयार राहे. अच्छा, म्हणजे सर्वांसाठी उपलब्ध आहे, पण भाजपचे उमेदवार नाही असं तुमचं मत आहे? नाही नाही, अजूनही येऊन पाहिलं नाही त्यांनी, अजून सुद्धा येऊन बघितलेलं नाही. काय म्हणाल, जर आपले मनोज गंभीर जर हे निवडणूक जिंकत आहेत तर काय वाटतं, मनोज गंभीर यांना का मतदान करावं, नागरिकांनी का निवडून द्यावं? यायनं का करावं, कारण की हा गरिबीतून माणूस आहे आणि कामाला जाऊन आपले कष्ट करून इथं येऊ शकते आणि त्याचं घर त्याच्यासाठी नेहमी खुलं राहील लोकांसाठी. तर कोणी पण गेलं त्याच्या घरी तर तो त्याच्या संग येऊ शकते, असं माझं म्हणणं आहे बा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे गरिबीतून आल्यामुळे त्यांना गरिबीची जाणीव आहे, त्याच्यामुळे त्या सर्व गोष्टी ज्या आहेत भ्रष्टाचार तर करणार नाही असं तुमचं मत आहे? असं माझं मत आहे. नक्कीच, तर त्यांना मतदान करा. काय वाटतं नागरिकांना, काय वाटतं नगराध्यक्ष बनायला कोण आवडेल, कोण नगराध्यक्ष? किरण ठाकरे. का बरं? का बरं? कारण का त्यांनी सत्ता नसल्यामुळे त्याच्या हाती कोणताच हे नव्हता, पक्ष नव्हता, कोणताच हे नव्हता, तरी त्यांनी शेतीमध्ये अनेक रस्ते बनवून दिले. शेतीवाडीत जे कामाला आपल्याला जावं लागते, पांदना बनवलं, हो, पाणी रस्ते त्यांनी बनवले. त्याच्यापाशी सत्ता नसल्यावर, सत्ता असल्यावर तर आम्ही तर राजेच आहे, कास्तकार, कास्तकारांचा राजा म्हणून किरण ठाकरे. काय म्हणाल तुम्ही? खूप राजा आहे तो. जसा झालं का तिथे नाल्याचा प्रश्न होते, रोड होता, प्रत्येक गोष्टीसाठी झटणारा तो एक व्यक्ती होता का 8 वर्ष त्याच्यामध्ये सत्ता नसताना त्यांनी सगळ्यांसाठी जनतेसाठी काम केलं. आज घरकुलचे पट्टे असो की घरकुलचे पैसे काढून देणं असो, हर एक गोष्टीसाठी तो झटला आहे. त्यांनी कसा 800 टॅक्स 1600 नेला आहेत. आम्ही जे समजा घर टॅक्स जो आहे, घर टॅक्स जो 800 1600 केला आहे, तो त्यांनी शब्द दिला आहे की आम्ही तो निवडून आल्याबरोबर 1600चा 800वर आणू. जे तळमधल्या जी बिल्डिंग आहे नगर परिषदची, ते खालची वर्त केली आहे, ज्यांना अपंगांना त्रास होतो ते आम्ही खालता आणू. तसं भरपूर कामे आहे इथं, एवढी शहरामध्ये जी झाले नाही अजूनपर्यंत, ते करायचा त्यांनी निर्णय घेतला. आणि योग्य माणूस आहे. शेतकऱ्यासाठी झटणं, शेतकऱ्यासाठी आंदोलन करणं, तो असा एक नेता नाही आहे, कोणता हे नाही आहे, त्यांच्यापाशी कोणती सत्ताही नाही आहे, तरी नेता शेतकऱ्यासाठी झटणं, आंदोलन करणं हे त्याचा हेतू आहे. आणि किरण ठाकरे नगराध्यक्ष पदासाठी पण खालचे उमेदवार निवडून येतात, सत्ता येणार का किरण ठाकरे? येईल ना, येईल. जनतेचा लोक आहे, जनतेचा कौल आहे, जनता त्यांना आणि त्यांच्या सदस्यांना निवडून देईल. नक्कीच. या बोला. किरण ठाकरे. का बरं? का बरं म्हणजे मला विचारताय मी का बरं म्हणजे किरण ठाकरे. का बरं म्हणजे किरण ठाकरे. का बरं? एक युवा आजवरी समजा देवळी शहरात आजही एक असा युवा अध्यक्ष पदाखाली आला नाही. त्याबद्दल आणि त्यांनी सत्तेवर नसताना जे कामं केले हे आमच्या उजळ्यात आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी जो किरण ठाकरे आहे त्यांनी यावं आणि त्याचे जे सपोर्टर असते प्रतिनिधी ते पण येईल अशी मी इच्छा आहे. नक्कीच सरकार जे आहे म्हणजे परिवर्तनाचे वारे देवळीत वाहताना दिसत आहे. नेमकं हे परिवर्तन हे विकासात्मकच होईल ही अपेक्षा करतो. कारण ज्या प्रकारे तुम्ही म्हणता जो विश्वास तुम्ही किरण ठाकरेवर दर्शवतात, हा विश्वास केवळ विश्वासच राहू नये तर हा खरंच परिवर्तन घडवून देणारा असावा हे अपेक्षा करतो. आणि आपण दिलेल्या वेळेसाठी सर्वांचा धन्यवाद म्हणून कार्यक्रम इथंच संपला असं मी जाहीर करतो. येणाऱ्या ज्या प्रकारे 18 तारखेला सायंकाळी 6:30 वाजता देवळीतील इंदिरा गांधी चौक, ज्या प्रकारे आज एकाच ठिकाणी जसे उमेदवार आले
अपेक्षा करू आपण की भाजपचे प्रत्येक ठिकाणी उमेदवार गायब होते, निदान नगराध्यक्ष पदाचे तरी उमेदवार एका मंचावर राहतील. तिथे मोठ्या प्रमाणावर तिथे आपले सर्व प्रश्न घेऊन तुम्ही तिथे जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित व्हाल ही अपेक्षा करतो. 18 तारखेला सायंकाळी 6:30 वाजता इंदिरा गांधी चौक येथे मी नगराध्यक्ष बोलतोय या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न घेऊन. चला, धन्यवाद.